आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतीय सैन्याने नीरज चोपडा यांना कोणते मानद पद प्रदान केले? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट कर्नल हे. प्रश्न 2, महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे किरण नवगिरे यांनी. प्रश्न 3, रॉड्रिगो पाज कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशाचे. प्रश्न 4 पाहूया. संयुक्त राष्ट्रांनी 2025 मधील सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून किती गावांची निवड यादी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 52 गावांची. टोटल आता 319 झाले. प्रश्न 5, कोणाला 2025 चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे अबू सुफियान खारखारोव यांना. प्रश्न 6, प्रसिद्ध झालेल्या हिनरिच IMD शाश्वत व्यवसाय निर्देशांक STI मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 23वा क्रमांक. प्रश्न 7 पाहूया. तिरंदाजी विश्वचषक अंतिम फेरीत वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे ज्योती सुरेखा वेन्नम हे. प्रश्न 8, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे पहिले ट्रान्सजेंडर सदस्य कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे अक्काई पद्मशाली. प्रश्न 9, चौथ्या साफ सिनियर चॅम्पियनशिप 2025 चा शुभंकर अनावरण करण्यात आला, तो काय आहे? तर त्याचं उत्तर आहे डालमा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 10 पाहूया. चर्चेत असलेले लुवर संग्रहालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशामध्ये. प्रश्न 11, WDMMA 2025 रँकिंग मध्ये 2 रेटिंग TVR नुसार भारतीय हवाई दलाचा जागतिक स्तरावर क्रमांक काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा क्रमांक आहे. प्रश्न 12, ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडचे पहिले भारतीय व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तरुण गर्ग हे. प्रश्न 13 पाहूया. सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न 14, भारत आणि युरोपियन युनियनने ड्रोनवर लक्ष केंद्रित करून त्यांचा पहिला संयुक्त दहशतवाद विरोधी सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे हरियाणामध्ये. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 15, प्रसिद्ध झालेल्या मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 52वा क्रमांक. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.